जर तुम्हाला मानेला दुखत असेल, मानेच्या आजूबाजूला स्टिफनेस वाटत असेल, आजूबाजूचे स्नायू कडक झाले आहे असं वाटत असेल, मानेच्या सिंपल मूवमेंट्स करताना दुखत असेल आणि डोकं दुखत असेल आणि चक्कर येत असतील, तर ही सगळी सर्वायकल स्पॉन्डिलोसिसची लक्षणे आहेत. आणि यासाठी कोणते फिजिओथेरपी एक्सरसाइजेस करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे पुढील 60 सेकंदात. लेट्स गो. सगळ्यात आधी सर्वायकल स्पॉन्डिलोसिस म्हणजे काय, तर हे एज रिलेटेड नॅचरल वियर अँड टियर ऑफ सर्वायकल स्पाईन असतं. तुमच्या मानेच्या मणक्यांच्या मध्ये एक इंटरव्हर्टिबल डिस्क असते. ती एज जसं जसं वाढतं तशी तशी डिजनरेट होते, तिची इलॅस्टिसिटी थोडी कमी होते, केव्हा केव्हा ती बल्ज आउट होऊन आजूबाजूचे स्ट्रक्चर्स इम्पिंज करते, त्यामुळे तुम्हाला हे सगळे त्रास होत असतात. तर यासाठी तुम्ही प्रॉपर क्लिनिकमध्ये जाऊन एक्झामिनेशन करून घेतलं पाहिजे. केव्हा केव्हा एक्सरे किंवा MRIची पण गरज लागू शकते. पण कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटमध्ये फिजिओथेरपी एक्सरसाइजेस खूप उपयोगी असतात. तर ते कोणते? पहिली फिजिओथेरपी एक्सरसाइज आहे चिन टक्स. यामध्ये तुमची हनुवटी मागे घ्यायची आणि रिलॅक्स सोडायची. दुसरी एक्सरसाइज आहे शोल्डर श्रग्स. याच्यामध्ये शोल्डरची अपवर्ड मूवमेंट करायची आणि रिलॅक्स सोडायची. तिसरी एक्सरसाइज आहे ट्रॅपेझियस स्ट्रेचिंग. यामध्ये तुम्हाला कानावर हात ठेवून स्ट्रेचिंग करायचं असतं. तुमच्या मानेच्या साईडला स्ट्रेच जाणवला पाहिजे.